मुंबई खरं तर एक खूप मोठं शहर आहे आणि मुंबईत कामानिमित्त सर्वच लोक अगदी या टोकापासून त्या टोकापर्यंत प्रवास करत असतात। परंतु जो प्रवास आहे तोच आता लग्न व्यवस्थेमध्ये खूप मोठा अडथळा ठरू लागलाय। ज्या वेस्टर्न मार्गावरच्या मुली आहेत म्हणजे साधारणतः चर्चगेट साइडला किंवा बोरिवली साइडला प्रवास करणाऱ्या मुली, त्या मुलींचं असं म्हणणं आहे की त्यांना ठाणे आणि कल्याण म्हणजे मध्य रेल्वेवरचा नवरा अजिबातच नकोय। त्या मुलींचं असं म्हणणं का आहे आणि कोर्टाने या संदर्भात काय निरीक्षण नोंदवलंय चला पाहूया। वेस्टर्नच्या पोरी सेंट्रल वाल्यांना पटत नाहीत। सेंट्रल वाल्या पोरांची स्थळं वेस्टर्न वाल्या पोरींना का नकोत? हे प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे मुंबई उच्च न्यायालयानं केलेलं एक विधान। मध्य रेल्वेची स्थिती पाहता पश्चिम रेल्वेवरच्या मुली मध्य रेल्वेच्या मुलांना पसंती देत नाही। मुंबईतील लोकलच्या समस्या संदर्भात उच्च न्यायालयामध्ये एक बैठक आयोजित करण्यात आली, ज्यात प्रवासी संघटनांबरोबर मुंबई पोलीस, जीआरपी, आरपीएफ तसेच पश्चिम आणि मध्य रेल्वेचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते। आता न्यायालयानंच हे मत मांडल्यानंतर आम्ही वेस्टर्न रेल्वेवर प्रवास करणाऱ्या मुलींना बोलतं केलं। आई थिंक उस तरफ को हम लोग का आइडिया नहीं और उस तरफ मोस्टली वो लोग गाँव की साइड की ट्रैवलिंग हो जाती है, तो मे बी इसलिए वो लोग नहीं करते होंगे, इसलिए मोबाईल लड़कियां पसंद नहीं। सेंट्रल लाईनच्या ट्रेन्स बेसिकली रखडत चालतात आणि लाईफस्टाईल वेगळं पडतं, म्हणजे तिकडचं लाईफस्टाईल इकडचं लाईफस्टाईल खूप डिफरंट पडतं। धक्काबुक्की कसंही आपलं थोडंही समजून घेण्याचं त्यांच्यामध्ये हेच नाहीये, कॅपॅसिटीज नाहीये त्या लोकांमध्ये। थोडं पण ते लोक आपल्याला इज्जत देत नाही की बाबा थोडं साईड हो, काय एक्सक्यूज कर, काय काहीच नाही। बरं ट्रेनमध्ये क्लिनिनेस पण नाहीये, पूर्ण डर्टी, खातात आणि खालीच टाकतात। सेंट्रल असा आणि वेस्टर्न जरी असला तरी जोडीदार त्याला समजून घेणारा असावा आणि अंडरस्टँडिंग असावा। बरं मुलींच्या याच मतांवर आम्ही सेंट्रल वाल्या मुलांची मतही जाणून घेतली। सेंट्रल आणि वेस्टर्नने काही फरक पडत नाही। जर एखादा मनापासून प्रेम करत असेल ना, मग त्याला मग काय जागा लोकॅलिटी काही त्याचं काही कसं काही फरक जाणवत नाही। वेस्टर्न किंवा हार्बर असो किंवा वेस्टर्न असो काही प्रॉब्लेम नाही, कॉम्प्रोमाइज करायलाच पाहिजे। सेंट्रलचा मुलगा स्वतःच्या हिमतीवरती काहीतरी वेगळं करतोय, मराठी मुलगा असेल तर तो बेस्टच म्हणायला लागेल, कारण की कोण बाहेरचं येऊन जर सेंट्रलमध्ये करण्यापेक्षा एक मराठी मुलगा येऊन इथं करतोय बेस्ट असेल की नाही। मला एक विचारायचं आहे त्या मुलींना की सेंट्रलच्या मुलांमध्ये काय कमी आहे, या मुलींनी पुढे येऊन सांगावं आम्हाला काहीतरी। मुळात मुंबईतल्या लोकलमध्ये होणारा हा प्रांतभेद नवा नाहीये आणि त्याचं कारण आहे मध्य रेल्वेला मिळणारी सापत्न वागणूक। मध्य रेल्वेवर 97 स्थानक आहेत तर पश्चिम रेल्वेवर फक्त 35। मध्य रेल्वेवर 121 गाड्या धावतात तर पश्चिम रेल्वेवर 75। मध्य रेल्वेवर 45 लाख प्रवासी आहेत तर पश्चिम रेल्वेवर 35 लाख। मध्य रेल्वेला हार्बर, ट्रान्स हार्बर असे जोडमार्ग आहेत, पश्चिम रेल्वे मात्र एका रांगेत उभी आहे। मध्य रेल्वेवर जुनाट लोकलचा भरणा आहे, पश्चिम रेल्वेकडे कोऱ्या करकरीत लोकलचा ताफा। पण नव्या गाड्या आल्या की आधी वेस्टर्न लाईनला जातात। बंबार्डियर लोकलचे तोंड मध्य रेल्वेनं अजून पाहिलेलं नाहीये। हाच दुजाभाव कमी करण्यासाठी चर्चगेट स्टेशन मध्य रेल्वेला जोडा असा प्रस्ताव प्रवाशांचा होता, मात्र ते करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे जागा उपलब्ध नाही। वेस्टर्नवरच्या लोकांना सेंट्रलचा प्रवास त्रासदायक वाटणं यात सगळं काही आलं। त्यामुळे कोर्टाला असं मत मांडावं लागू नये, लोकांना असं व्यक्त व्हावं लागू नये आणि वेगाच्या या दुनियेत सामाजिक भेदभाव निर्माण होऊ नयेत याची काळजी लोकल प्रशासन आणि राज्यकर्त्यांना घ्यायला हवी। अक्षय कुडकेलवार, एबीपी माझा, मुंबई।